श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. लाकूड तोड्याचे भाग्य उजळले होते. त्याच्या जीवनात असे काही घडले जे सर्व भक्तांचे ध्येय असते. तेच आजच्या प्रवचनात ऐकूया. नित्य स्वामी दर्शन दिवस 9वा. लाकूड तोड्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले. स्वामींनी लाकूड तोड्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. त्या दिव्य स्पर्शाने लाकूड तोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली. स्वामींनी त्याला उठवले. त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले. लाकूड तोड्याच्या आयुष्यातला तो पहिला परमेश्वरी अस्तित्वाचा क्षण होता. त्याला आपले मागले जन्म आपोआप आठवायला लागले. अत्री ऋषींच्या आश्रमात बागडणारे आपण एक गोंडस हरिण होतो हे त्याला आठवले आणि आपल्यासमोर साक्षात श्री दत्तात्रेय उभे आहेत ह्याची लाकूड तोड्याला क्षणात जाणीव झाली. त्रिमुखी श्रीदत्त एकमुखी होऊन देवस्वरूपात उभे आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि लाकूड तोड्या अत्यंत आनंदाने श्री दत्तात्रेयांच्या चरणांना पाडसाने जणू हरिणीला बिलगावे तसा बिलगला. त्या अंधारमाखेया गडद अरण्यात कोटी कोटी सूर्याचा प्रकाश चंद्रशांती घेऊन पसरला होता. स्वामींनी त्या लाकूड तोड्याला गाढ आलिंगन दिले. लाकूड तोड्या स्वामींकडे एकटक पाहत होता. त्याच्या मोक्षाचा क्षण जवळ आला होता. स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द अचानकपणे बाहेर पडले. दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड, मूळ मूळ. लाकूड तोड्याला त्या अल्पाक्षरी शब्दांचा अर्थ कळला. तो स्वामींकडे पाहतच राहिला. त्याच्या लक्षात आले स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मानवी आयुष्य हा आपल्याला परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे. कसे ते तुम्ही जरा लक्षात घ्या. एक साधा लाकूड तोड्या, परंतु त्याला श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले. स्वामी समर्थ त्याच्यासमोर दिव्य रूपात प्रकट झाले. आपल्या समोर एकमुखी श्रीदत्त उभे आहेत आणि त्यांच्या केवळ स्पर्शाने आपल्या सर्व पूर्वस्मृती जाग्या झाल्या आहेत ह्याचे भान त्याला आले. आपली कुऱ्हाड वारुळावर पडली आणि देवाची समाधी भंग पावली तरी देवाने ते आपल्याला सांभाळून घेतले, पाठीशी घातले. हा लाकूड तोड्या जन्मोजन्मी स्वामी भक्त होता. अनेक जन्मांची स्वामी सेवा ह्या जन्मी फळाला आली होती. तो मोक्षाचा प्रवासी झाला होता. स्वामींनी ह्या आपल्या लाडक्या भक्ताला अभय आशीर्वाद दिला होता. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या अखंड नामजपात रहा. स्वामी तुमचा सांभाळ करतील. प्रपंच सुख तुम्हाला भरभरून देतील आणि तुमच्या दुःख क्षणांना आपल्या शाश्वत ओंजळीत घेतील. फक्त एकच करा, स्वामींच्या विचारात रहा. अखंड नामस्मरणात दंग रहा. श्री स्वामी समर्थ. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 9वा संपूर्णम.